तर वेलकम एव्हरीवन. तर आज मी तुमचं स्वागत करतो आहे. आय होप तुम्हाला मागचा व्हिडिओ खूप आवडला असेलच. ठीक आहे, मागचा व्हिडिओ मी अ, एका 20 वर्षाच्या माणसासाठी कशा प्रकारे त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे, कशा प्रकारे त्यांनी फायनान्शियल प्लॅनिंग केली पाहिजे, हे मी सगळं सांगितलेलं. तर आय होप मी जास्त लेट केलेला नसेलच. आणि जर तुम्हाला माहित नसेल की हा व्हिडिओ कुठले आहे, तर मी एक अशी सिरीज चे व्हिडिओ काढतोय ज्याच्यामध्ये मी 9 व्हिडिओज असणार. ठीक आहे, तर मागच्या वेळी मी एका अशा 20 वर्षासाठी ज्याचा उत्पन्न, ज्याचा इन्कम 3 लाखाच्या आसपास होता. आसपास म्हणजे खालतीच होता. तर त्याच्यासाठी मी सगळं सांगितलेलं. जर तुम्ही तो व्हिडिओ मिस केला असेल तर तुम्ही तो माझ्या युट्यूब चॅनलवरती तो बघू शकता. ठीक आहे. तर हे गाईज, हे का का हे आपण असे व्हिडिओ काढतोय, कारण की गाईज लक्षात ठेवा की आपण जितका लहानपणी जेवढा आपण प्रॉपरली पैसे जसे मॅनेज करू, ठीक आहे, जेवढं आपण पैशाला इन्व्हेस्टमेंटला टाइम देणार, तेवढेच आपले ते इन्व्हेस्टमेंट आपले कंपाऊंडिंग होणार. ज्या चुका आम्ही केल्या त्या आजच्या पिढीने, म्हणजे जे आता जे 20 वर्षाचे आहेत, त्यांनी ते चुका नाही केल्या पाहिजे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ कुणाकुणासाठी कामाचा आहे, ज्यांच्या घरी 20 वर्षाचे मुलं असणार, ठीक आहे, आणि तो 20 वर्षाचा पण असेल, जे 15 वर्ष जे ते त्यांना इन्व्हेस्टमेंट करण्याचं, कसं फायनान्शियल प्लॅनिंग करणं, हे जे शाळेतून सुटलेलं, हा व्हिडिओ सगळ्यांना कामाचा आहे. ठीक आहे. कुणाला नको पैसा वाढलेला, प्रत्येकाला पाहिजे. जर तुम्ही 15 ते 20 वर्षामध्ये तुम्हाला खरोखर तुमचा अमाऊंट जास्त पाहिजे असेल, तर तुम्ही व्हिडिओ हा पहा. ठीक आहे. जर तुम्ही 40-50 वर्षाचे असेल, पण तुमच्या नियर अँड डिअर जे पण तुमच्या नातेवाईकांमध्ये जो पण 20 वर्षाचा माणूस असेल, पुरुष असेल, तर त्यांना हा रेकमेंड करा. ठीक आहे. माझा युट्यूब चॅनल मध्ये जो पण मी फायनान्शियल नॉलेज देतोय, हा तुम्हाला हेल्प करत असेल अशी मी आशा करतो आहे. तर आपण न वेळ खाता आपण डायरेक्टली स्ट्रेट अवे आजच्या व्हिडिओकडे वळूया. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला हा दिसत असेल. तर मागच्या वेळी आपण हा व्हिडिओ पाहिलेला, 20 वर्षा ज्याचं उत्पन्न 3 लाखाच्या आतमध्ये होता. तर आज आपण ज्याचा ज्याचा वय 20 वर्षाचा आहे आणि ज्याचं उत्पन्न थोडं जास्त आहे, म्हणजे 3 लाख ते 9 लाखामध्ये आहे. आता हा 4 लाख असू शकतो, 5 लाख असू शकतो, 8 लाख असू शकतो, 10 लाख नसू शकतो. तर ह्याच्यासाठी आपण कशी फायनान्शियल प्लॅनिंग करायची हे आपण बघूया. तर आय थिंक गाईज यू आर एक्साइटेड. ठीक आहे, चला मग आपण पुढे जाऊया, वळूया आपण. आणि ठीक आहे, पहिलं बंद करतोय. ठीक आहे, नाही तर तुम्ही कन्फ्युज व्हाल. ठीक आहे, कारण की हे मी नंतर ओपन करणारच आहे, पण स्टेप बाय स्टेप करेन. जेवढं स्टेप बाय स्टेप करेन तेवढं तुम्हाला लक्षात राहील. आणि मी रेकमेंड करेन गाईज, आपण जर नोट्स लिहिलात तर खूप बरं होईल, कारण की जेवढं आपण नोट्स लिहितो तेवढं आपल्याला लक्षात राहतं. आणि माझे व्हिडिओ पाहिल्यानंतर पटकन तुम्हाला ऍक्शन घ्यायचे, असं नाही की व्हिडिओ बघाल आणि सोडून द्याल. ही काय म्हणजे स्टोरीज वगैरे नाहीये, हे शिकण्यासाठी आहे. लक्षात आहे. कारण की जे मी तुम्हाला शिकवतोय ना, हे तुम्हाला खूप पुढे भविष्यामध्ये कामाचं आहे. तर स्पेशली ज्यांचा वय 20 वर्षाच्या आसपास आहे आणि त्यांचा उत्पन्न 3 लाखाच्या वरती आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आणि हा व्हिडिओ मिस करू नका. जर तुम्ही हा व्हिडिओ मिस केलात तर तुम्ही खूप काही मिस करू शकता. ही हा गॅरंटी आहे. ठीक, काहीतरी तुम्ही शिकणारच. ठीक आहे, चला. तर आणि हे स्पेशली मी मराठीत देतोय, तर ज्याच्याने माझं मिशन तुम्हाला माहितीच आहे की मला प्रत्येक महाराष्ट्रीयन लोकांना हा फायनान्शियल फ्रीडम करायचा आहे, जेणेकरून आपला महाराष्ट्र स्टेट नंबर 1 स्टेट बनला पाहिजे भारताचा फायनान्शियल लिटरसीमध्ये. प्रत्येक माणसाने फायनान्शियल नॉलेज असला पाहिजे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं इम्पॉर्टंट काय, फायनान्शियल प्रोटेक्शन. मी मी जास्त जोर देतो फायनान्शियल प्रोटेक्शन मधनं. गाईज, मी हे जे नॉलेज आहे मी भरपूर जागेवरनं मी शिकलेलो आहे, आणि हा मी एकत्रित करून मी तुम्हाला हा शोकेस करतोय. जर तुम्हाला हा नॉलेज घ्यायचं, तुम्हाला कमीत कमी 30, 35, 50 पुस्तकं वाचावं लागणार. ठीक आहे. तर ह्याच्यातून मी जे नगेट्स आहेत, हे जे गोल्डन गोष्टी घेऊन येते, हे तुमच्यासाठी घेऊन येते. ठीक आहे. तर पहिलं आपण फायनान्शियल प्रोटेक्शन कसलं पाहिजे. पहिला आपला एमर्जन्सी फंड असलंच पाहिजे. एमर्जन्सी म्हणजे काय गाईस, काही असू शकतो. एमर्जन्सी म्हणजे तुमचा जॉब जाणं, तुमच्या घरात कोणी आजारी पडणं. ठीक आहे. त्यानंतर कुठे काही आहे, कुठे ऍक्सिडेंट होणं. आपल्याकडे बघा, गाडी आहे, ट्रेन आहे, आपण जिथे जिथे प्रवास करतो, कधीही काही होऊ शकतं लाईफमध्ये. तर आपल्याकडे नेहमी आपण लाईफमध्ये रेडी असलं पाहिजे.
नाहीतर असं नाही की बा ताण लागली आणि आता पाण्यासाठी शोधा. एमर्जन्सी हा नेहमीच असला पाहिजे. आता किती असला पाहिजे हा नेहमी प्रश्न आहे. तर किती असला पाहिजे? कमीत कमी 6 महिन्यासाठी. कारण की तुमचं उत्पन्न जास्त आहे. तर मी मागच्या वेळी 3 महिने सांगितलंय, आता मी 6 महिने केलंय. गरज आहे गाईज. काहीही होऊ शकतं एमर्जन्सी. आणि मला नाही पाहिजे की तुम्ही काही एमर्जन्सी आल्या की बाबा मित्रांच्या नातेवाईकांकडे हात पसरा, मला पैसे द्या, बँकेकडून कर्ज घ्या. नो 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 नो. तुम्ही नेहमी रेडी असला पाहिजे एमर्जन्सी फंडसाठी. तर हा 6 महिने कमीत कमी एक टाइमचा जेवायचं सोडून द्या, पण 6 महिने जमलेच पाहिजे. 6 महिने काय तुमच्या सॅलरीचं, तुमचं इन्कमचं किती, जर तुम्ही 1 लाख कमवत असाल तर तुमच्याकडे 6 लाख तुमच्या एमर्जन्सी फंड असला पाहिजे. गॉट इट? कळालं? तर इथे मी लिहितो बेस्ड ऑन युअर इन्कम. बेस्ड ऑन युअर इन्कम. ठीक आहे. नाहीतर तुम्ही नंतर विचारलं नाही पाहिजे. आणि गाईज लक्षात ठेवा, कमेंट करा तुम्हाला कुठे कोणत्या गोष्टी क्लिअर नसेल तर. ठीक आहे. आय एम हिअर टू हेल्प यू, टू सर्व यू. आता हेल्थ इन्शुरन्स किती असलं पाहिजे? मग आता हेल्थ इन्शुरन्स तुमच्यासाठी पाहिजे आणि तुमच्या आई वडिलांसाठी पाहिजे. बरोबर आहे. आणि जर तुम्ही खरं सिंगल असाल, म्हणजे लग्न झालेलं नसणार, तर तुम्ही हा कंबाईन करा. म्हणजे तुमच्या बरोबर तुमच्या आई वडिलांना पण घ्या. थोडा प्रीमियम जास्त होईल, पण हा वर्थ आहे. काही झालं तर तुमच्या बँकेतनं पैसे न जाता तुम्ही हेल्थ इन्शुरन्स कंपनीकडून घ्या. समजतंय ना? काही समजत नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दिलेला आहे, युट्यूबने चांगला फीचर दिलाय कमेंट करण्यासाठी. टाका, यूज करा. ठीक आहे. तर मी कमेंट वरच्या बेसवरती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी काही काही गोष्टी सांगेन. हेल्थ इन्शुरन्स क्लिअर झाला असेल? ठीक आहे. आता आपण लाईफ इन्शुरन्सकडे जाऊया. तर लाईफ इन्शुरन्स म्हणजे काय? लाईफ इन्शुरन्स हा मिनिमम 10x असला पाहिजे तुमच्या अॅन्युअल सॅलरीच्या हिशोबाने. मॅक्स 20x. आता 10x आणि 20x कन्फ्युज होऊ नका. तू फक्त फॉर एक्झाम्पल तुमचा लेट्स पगार असेल, किती पकडूया तुमचा पगार? 10 लाख बस. आता तुम्ही 9 लाखाच्या आतमध्येच आहे. तर समजा आपण एक 5 लाख पकडूया. आता 10x म्हणजे 5 × 10, इट इज वॉट अबाउट 50 लाख. मिनिमम तुमचा 50 लाखाचा लाईफ इन्शुरन्स असता पाहिजे. आता कन्फ्युज होऊ नका. लाईफ इन्शुरन्स इज, मी तुम्हाला एंडोमेंट पॉलिसी वगैरे असं काही सांगत नाही, मनी बॅक. मी तुम्हाला टर्म इन्शुरन्स सांगतो. माझ्यासाठी लाईफ इन्शुरन्स म्हणजे टर्म इन्शुरन्स. कळाला? ठीक आहे. आणि मॅक्स तुम्ही 20% करू शकता. 20x म्हणजे किती? 1 करोड. ठीक आहे. कळाला? 5 लाख पगार असेल वर्षाचा तर 10x म्हणजे 50 लाख, 20x म्हणजे 1 करोड झाल्या. क्लिअर? मिनिमम तुझा लाईफ इन्शुरन्स असला पाहिजे. काहीच लक्षात ठेवा गाईज, तुम्हाला एवढं तुमच्या आई वडिलांनी एवढं मोठं केलेलं, 20 वर्षापर्यंत तुमच्यावरती इन्व्हेस्टमेंट केली आहे. काही झालं तर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे तुमच्या आई वडिलांना सांभाळण्याची. बरोबर? तर लक्षात घ्या, हे तुम्ही का करताय टर्म इन्शुरन्स? कारण की तुम्ही तुमच्या घराची काय झालं एटीएम मशीन आहात. एवढं आई वडिलांनी इन्व्हेस्ट केलंय, त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आता तुमचं काय झालं, एवढं तुम्ही रिस्क वगैरे घेता, बरंच काय, तर त्यांना कोण सांभाळणार? बरोबर? ठीक आहे. तर लाईफ इन्शुरन्स किती पाहिजे? नोट डाऊन करा, लिहा. मी जे नोट्स आहेत ते लिहत राहा. जेवढं तुम्ही लिहाल तेवढं तुमच्या डोक्यात तुम्हाला लक्षात राहील. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल आणि तुमच्या डोक्यात जात असेल. ठीक आहे. नाही जात असेल कमेंट करा, मी वेगळ्या लँग्वेजनी बोलतो. मी मी तिन्ही लँग्वेज मध्ये बोलतो, हिंदी, इंग्लिश, मराठी. आय कॅन टॉक इन ऑल 3 लँग्वेज. आय एम नॉट परफेक्ट इन ऑल 3 लँग्वेज, बट आय कॅन स्पीक ऑल 3 लँग्वेज. एवढं मी बोलू शकतो की तुमच्या समोर, तुमच्या डोक्याच्या आतमध्ये, मेंदूपर्यंत पोहोचेल. अशा लँग्वेजमध्ये, मी सिंपल लँग्वेजमध्ये तुमच्याशी बोलतो. ठीक आहे. तर हे लाईफ इन्शुरन्स झालेलं आहे. क्लिअर झालं? फायनान्शियल प्रोटेक्शन झालं. आता तुमचं वॉन्ट डिझायर, ऑब्व्हियसली हे तर लोकांना पाहिजेलच पाहिजे. लोकांना काय वाटतं की जर मी खर्च करणार नाही तर कशाला कामाला जाऊ, मला माझ्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत. पण किती आहे ह्याला एक ब्रॅकेट असलं पाहिजे, नाही तर तुम्ही तुमचा पगार उडवाल. बरोबर? पगार अख्खा उडवाल. ट्रस्ट मी गाईज, असे बरेच लोक आहेत ज्यांचं फायनान्शियल मॅनेजमेंट स्ट्रॉंग नाहीये. ठीक आहे. त्यानंतर हा मॅक्स किती? 20%. भरपूर झाले गाईज, भरपूर झाले. माझ्या वेळी 20% पण नव्हते खर्च करण्यासाठी. ठीक आहे. तर 20% भरपूर झाले. काय कामाचं आहे तुमचं? खूप काय करू शकता. थोडा रिस्ट्रिक्ट करा. ठीक आहे. आणि जर तुम्हाला तुमचे वॉन्ट जास्त आहेत ना, तर पगार वाढवा, तर इन्कम वाढवा. एवढीच जर तुम्हाला खर्च करायची काज असेल ना, तर तुमचा पगार वाढवा, तुमचा
इन्कम वाढा, ऑटोमॅटिकली होणार. ठीक आहे. बिफोर यू स्पेंड, जेव्हा तुम्ही खर्च करायला जाता, जो आयफोन असेल महागडं काही घेऊ नये. वॉन्ट्स म्हणजे बेसिकली महागडच आहे, स्वस्त नाहीये, ते नीड्स आहे, ते मी तुम्हाला सांगेन पुढे. तर पहिला विचार आहे, डू आय रिअली वॉन्ट इट, मला ही खरोखर गरज आहे का? ठीक आहे. जर तुम्हाला वॉन्ट्स आणि नीड, बघा मी अशी कम्युनिटी क्रिएट केली जिथे मी फ्री संडेला सेशन देतो, जेणेकरून माझी जी प्रायव्हेट कम्युनिटी आहे, फ्री प्रायव्हेट कम्युनिटी आहे, जिथे मी खूप नॉलेज देतो. ह्या पण व्हिडिओमध्ये मी ती लिंक टाकेनच. जर तुम्हाला खरोखरच इच्छा असेल फायनान्शियल तुमचं भविष्य स्ट्रॉंग करण्यासाठी, तर तुम्ही तो ग्रुप जॉईन करा. फ्री मध्ये नॉलेज कुणाला नको, फ्री सर्वांना हवा. तर पहिली बघायला गेलं तर जेव्हा जेव्हा तुम्हाला खरेदी करायचं वाटलं, काय बाबा ही घेऊया, हे विकत घेऊया, ते विकत घेऊया, पहिलं विचारा, मला हे खरोखर गरज आहे का? का घरी फक्त असं राहील, पडून राहील? घरी जर शोकेसमध्ये ठेवायचं असेल तर घेऊ नका, काहीतरी कामाचं असेल तरच घ्या. ठीक आहे. इच्छा ही असं आहे ना, तर प्रत्येक माणसाला तर विमान पण घ्यायचं असेल, घेऊ शकता का? ठीक आहे. तर हे झालं वॉन्ट्स आणि डिझायर. आता वळूया इन्व्हेस्टमेंट, हा खूप इम्पॉर्टंट आहे. इथे मी 30% टाकले आहेत बघा, इथे मी 20% टाकले, 30% टाकले, झाले किती? 50%. ठीक आहे. आणि लक्षात ठेवा, आता तुम्ही मागच्या वेळी तुम्ही टॅक्स ब्रॅकेटमध्ये येत नव्हतात, आता टॅक्स ब्रॅकेटमध्ये येता. हे 20 आणि 30% तुमचा टॅक्स कापून आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता तुमचा पगार 5 लाख आहे, 5 लाख म्हणजे किती झाले महिन्याचे, तुम्ही तुमचा तो हिशोब काढा. ते जे तुमचे टॅक्स कापल्याच्या नंतर जी अमाऊंट येते, त्याच्यानंतर 20% आणि 30%चं कॅल्क्युलेशन. क्लिअर? लक्षात येते? ठीक आहे. आता आपण इन्व्हेस्टमेंट, आता काय, हे थोडस उलट सुलट झालेलं आहे. बरं, इथे जाते का बघूया. ठीक आहे, आलं खाली. ठीक आहे. तर पहिला इन्व्हेस्टमेंट मध्ये 30% मध्ये आपल्याला काय करायचंय, आपल्याला फिक्स रिटर्न असेट मध्ये. आता फिक्स रिटर्न असेट काय? जिथे आपल्याला जास्त रिस्क नाहीये, आपल्याला शॉर्ट फिक्स्ड अमाऊंट भेटतो, तिथे मार्केटवरती वरती खालती जात नाही. तर फिक्स रिटर्न असेट, असेट नसेल माहिती तर माझे व्हिडिओ बघा, तुम्हाला प्रॉपरली सगळं नॉलेज भेटेल. नसेल माहिती तरी कमेंट टाका. ठीक आहे. फिक्स रिटर्न तुम्हाला ह्या 30% आहे, 30% मध्ये 20% म्हणजे किती झाले? 6%. बरोबर. 30%चे किती झाले? 10%, 3%, 20% किती झाले? 6%. आता गणित तुम्हाला नॉलेज असेलच असं मी अज्युम करतोय. तर 20% ह्याच्या हिशोबाने 20% तुम्ही कुठे टाकला पाहिजे? फिक्स रिटर्न टाकलं पाहिजे. आता फिक्स रिटर्न काय? फिक्स डिपॉझिट येतो, बरोबर ना, एक डिपॉझिट असतो. तर त्याच्यामधून फिक्स आहे. तुम्हाला असं नाही की तुम्ही बँकेने तुम्हाला 6% सांगितलं तर तुम्हाला 4% देणार, असं नाही होणार. फिक्स म्हणजे फिक्स. ठीक आहे. तर पीपीएफ आहे, ईपीएफ आहे, जे जॉबला जातात, जे पगारवरती आहे, नोकरी करतात, त्यांना ईपीएफ आहे. जे सेल्फ एम्प्लॉय बिझनेस करतात त्यांना पीपीएफ आहे. अशी प्रोव्हिजन आहे. एक तर डेप्थ म्युच्युअल फंड आहे, असे भरपूर आहेत. ठीक आहे. हे मी तुम्हाला फक्त एक नॉलेज सांगण्यासाठी आहे की हे फिक्स आहे. फिक्स साठी जा आणि 20% टाका. तुमचं वय लहान आहे म्हणून मी तुम्हाला रिस्क घ्यायला जास्त सांगतोय. हे फिक्स रिटर्न म्हणजे कसं, थोडा बॅलन्स होण्यासाठी मी सांगितलं 20%. ठीक आहे. असं नको तुम्ही सगळं मार्केटमध्ये टाकणार, मार्केट उडून गेलं. ठीक आहे. असं काही होणार नाही. तर जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये असाल तर तुमचा कधी लॉस होणार नाही, ही गॅरंटी आहे. ठीक आहे. तर हे झालं, क्लिअर झालं फिक्स रिटर्न. आता 20%. आता इक्विटी मी 75% केलेलं आहे. आता इक्विटी म्हणजे इथे आपण किती केलं? 20%, इथे 75%. आता इक्विटी म्हणजे काय? शेअर मार्केट. शेअर मार्केट आणि काही म्युच्युअल फंड आहेत जे इक्विटीवरती प्युअर, म्हणजे 75 ते 80% मार्केटमध्ये असतात. तर ती इक्विटी. तर त्याच्यामध्ये लार्ज कॅप म्हणजे काय? आता लार्ज कॅप म्हणजे मोठ्या मोठ्या कंपनी, रिलायन्स, अडानी, हे खूप मोठ्या मोठ्या कंपनी जे निफ्टी 50 मध्ये येतात. निफ्टी 50 माहित नसेल, गुगल करा, थोडा थोडा मेहनत करा. सगळं फ्री नका भेटू, थोडी तुम्ही जोपर्यंत रिसर्च नाही करणार ना तोपर्यंत नाही तुम्हाला कळणार. तर निफ्टी 50 गुगलवरती, गुगल माता की जय. जे जर नाही कळायला गुगलवरती जायचं, सर्च करायचं, तुम्हाला सगळे भेटणार. लार्ज कॅप मध्ये टाका, जे ब्लू चिप्स कंपन्या म्हणतात, त्याच्यात 30% तुमची टक्केवारी टाका. 75% मध्ये. ह्याच्यामध्ये आता तुम्हाला हे काय करायचंय, डायव्हर्सिफाय करायचंय. म्हणजे कसं, आता 75 मध्ये तुम्हाला ती अमाऊंट येणार, बरोबर, एक एक सर्टन अमाऊंट येणार, पकडा 1 लाख आली. ठीक आहे. आता 1 लाख पैकी 30% किती? 30,000.
30% तुम्ही 30,000 हे लार्ज कॅप मध्ये टाकणार. ठीक आहे. त्यानंतर मिड कॅप. आता हे मिड कॅप म्हणजे लार्ज कॅप पेक्षा छोटे आहे, पण स्मॉल कॅप पेक्षा मोठे आहे. तर त्याच्यामध्ये 40%. थोडा आता मी यावेळी वाढवलाय, कारण की रिस्क घ्या थोडं गाईज. तुम्हाला जर पैसे पाहायला असतील तर रिस्क तर थोडा घ्यावा लागेल. रिस्क बिना काहीच नाही. माणूस, मी खरं सांगतोय ना, बिना रिस्कचा काही भेटत नाही. तुम्ही लग्न करता, हा पण एक मोठा रिस्क आहे. गाडी चालवता, हा खूप मोठा रिस्क आहे. एवढा रिस्क मी तुम्हाला घ्यायला सांगत नाहीये. मी काही तुम्हाला विमानावरनं उडी मारायला सांगत नाही. तर थोडा रिस्क घेतला पाहिजे, जर तुम्हाला रिटर्न पाहिजे असेल तर. नाहीतर तुम्ही फिक्स रिटर्न वरती समाधान माना. फिक्स रिटर्न आहे ना, महागाईला पण बीट नाही करत, खरं सांगितलं तर. माझे मागचे व्हिडिओ बघा, तुम्हाला थोडे आयडिया येतील. ठीक आहे. त्यानंतर स्मॉल कॅप किती, 30%, जे मी मागे सांगितलेलं तर. ठीक आहे. क्लिअर झालं हे? नसेल क्लिअर होत असेल ना, तर मी परत रिपीट नाही करणार, तुम्हाला परत व्हिडिओ बघावा लागेल. ठीक आहे. परत परत व्हिडिओ बघा, तुम्हाला थोडं क्लिअर येईल. आणि फायनान्शियल नॉलेज गाईज खूप गरजेचं आहे. तुम्ही इंजिनियर असाल, डॉक्टर, सायंटिस्ट, जर तुम्हाला फायनान्शियल नॉलेज नसेल ना, तर तुम्हाला पैशाचा व्यवहार कळणार नाही. पैशाचा व्यवहार कळाला नाही तर तुम्ही सायंटिस्ट असलात ना, तरी तुम्ही सक्सेसफुल बनणार नाही. ठीक आहे. शिक्षणाला फक्त डिग्री घेऊन मतलब नाही. तुम्ही त्याला ऍक्शन मध्ये आणलं पाहिजे, इम्प्लिमेंट केलं पाहिजे. फक्त डिग्री कामाची नाही. डिग्री ही फक्त आय कार्ड आहे, एंट्री ऍक्सेस कार्ड आहे. हा प्रत्येक आई वडिलांना सांगायचं की फक्त मुलांना शिकवू नका, आणि मुलांना फायनान्शियल नॉलेजसाठी तयार करा. नाहीतर ते कसे काय होणार माहितीये, ते ग्रॅज्युएट येणार आणि ग्रॅज्युएट नंतर स्ट्रगल करणार आणि कोणतीही नोकरी पकडणार. ठीक आहे. त्याच्या एवढं मला डीप मध्ये जायचं नाही. एवढं कळालं. आता स्टॉक मार्केट, का स्टॉक मार्केट हा तुमचा बेस्ट फ्रेंड आहे. खूप एक बोलतात ना, एक तुझा चांगला घट्ट मित्र आहे तुमचा. लहान वयात, तुमच्याकडे वय भरपूर लहान आहे, आणि कंपाऊंडिंग म्हणजे जबरदस्त कॉन्सेप्ट आहे. कंपाऊंडिंग हा आईन्स्टाईनने सांगितलं की 8वा अजूबा आहे. ज्यांना कळाला त्यांनी पैसे कमवले, ज्यांना नाही कळाला त्यांनी गमवले. आणि हा हायेस्ट रिटर्न देणार प्रत्येक वर्षी. ह्या पैसा कंपाऊंड होत राहतो गाईज. याला हलक्यात घेऊ नका, जबरदस्त कॉन्सेप्ट आहे. आणि यू हॅव टाइम, तुमच्याकडे टाइम आहे. 20च वर्ष आहे आताच. अच्छा, तुम्ही बोलतात ना की प्रोफेशनल लाईफ मध्ये जन्म झालाय तुमचा. तुमच्याकडे टाइम आहे, लेव्हरेज करा, यूज करा. इट इज युअर बिगेस्ट असेट. ट्रस्ट मी, जेव्हा तुम्ही 40-35 वर्षाचा व्हाल ना, तेव्हा तुम्ही मला थँक्यू बोलाल. ठीक आहे. आता उरलेले अमाऊंट मी टाकतोय. मी ह्या मागच्या गोल्ड आणि रिअल इस्टेट साठी नो बोललेलो. या टक्के मी तुम्हाला 5% दिलेले आहेत. आणि गोल्ड बघा गाईज, माझ्यासाठी ज्वेलरी वगैरे इन्व्हेस्टमेंट नाहीये. ठीक आहे. माझ्यासाठी बिस्किट, त्यानंतर सोवरेन बॉन्ड असतात. ते तुम्हाला रिसर्च करून कळेल. बघा, मी सगळं सांगायला गेलो ना, तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल. कळाला? तर तुम्हाला ते सांगायचं आहे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर काय कळालं, 5% तुम्ही गोल्ड आणि रिअल इस्टेटमध्ये टाकू शकता. डायव्हर्सी करायला सांगितलंय मला, कारण की कसं आहे माहितीये, जसं जसं तुमचं वेल्थ वाढत जातं ना, तुमचं डायव्हर्सिफिकेशन खूप गरजेचं आहे. ठीक आहे. ट्राय बिटकॉइन, जर तुम्हाला अंडरस्टँड करायचं असेल तर थोडा रिस्क घ्या. ट्राय करा, असं नाहीये की तो वाईट आहे. ठीक आहे. जर तुम्हाला खरोखर समजत असेल तर त्याला पण ट्राय करा. पण गोल्ड और रिअल इस्टेट और बिटकॉइन, हे झालं इन्व्हेस्टमेंटचं. क्लिअर झालं? नाही क्लिअर झालं तर रिपीट नाही करणार, परत व्हिडिओ बघावा लागेल. आता मी असं कन्सिडर करतोय की तुम्ही 50% तुमच्या फॅमिलीला देत असणार, आई वडिलांना खर्च करण्यासाठी. बरोबर? जर नसेल करत, इफ नॉट गिव्हिंग टू फॅमिली, मी तुम्हाला खरं सांगते, हे तुम्ही अख्खे इन्व्हेस्टमेंट मध्ये टाकाल. खरं सांगते. जर नसेल द्याल, देत असाल, तर डायरेक्टली हा असा असा गेला पाहिजे, जसं मी टाकला. जर आई वडिलांना मदत करत असेल तर वेल अँड गुड, 50%. नाहीतर हा डायरेक्ट इथे वाढला पाहिजे. तुम्ही हे सगळं त्याच्या हिशोबाने कॅल्क्युलेट करा. इफ नॉट गिव्हिंग टू फॅमिली, पुट दिस इन अ सेव्हिंग अँड इन्व्हेस्टमेंट. आणि जर 50% लागत नसेल, 40% लागत असेल, तर 10% त्याच्यात टाका. 20% लागत असेल तर 30% याच्यात टाका, जे जसं काही तुम्हाला सांगेन. त्यानंतर क्रेडिट कार्ड, एफडी बॅकअप. म्हणजे तुमच्या जर एफडी असेल, आता ऑब्व्हियसली मी इथे सांगितलेलं आहे इन्व्हेस्टमेंटमध्ये एफडी करण्यासाठी. आणि समजा तुमचं एफडी असेल, लेट्स पकडा तुम्ही 2 लाख जमा केली असणार, तर 2 लाखाच्या वरती तुम्हाला क्रेडिट कार्ड होणार. बँकेमध्ये चौकशी करा. ठीक आहे. त्याच्या हिशोबाने तुम्हाला जेवढं तुम्हाला, म्हणजे कसं होईल माहितीये, तुमच्या एफडीच्या हिशोबाने तुम्हाला क्रेडिट कार्ड भेटेल, म्हणजे तुम्ही जास्त खर्च नाही करणार.
ठीक आहे, तर क्रेडिट कार्ड घ्या, मागच्या वेळी नाही सांगितलेलं. आता लोन, लोन मी हा बोललोय ओनली फॉर शिक्षणासाठी, फॉर एज्युकेशन. कारण की एज्युकेशन कॅन बी युअर इन्व्हेस्टमेंट इन युअर फ्युचर. एज्युकेशन हा इन्व्हेस्टमेंट आहे. तुम्ही लहान आहेत, तुम्ही जेवढा लक्षात ठेवाल ना गाईज, हे बघा, सगळ्यात मोठं इन्व्हेस्टमेंट तुमचं हे आहे. तुम्ही जेवढं ह्याच्यात टाकाल ना, मी माझ्या एक्सपिरियन्सनी सांगतोय, मी तर 10% इन्व्हेस्ट करतो प्रत्येक वर्षाला एज्युकेशन वरती. पण लक्षात करा, ते 10% आहेत ना, तुम्हाला गोल्ड, रिअल इस्टेट, हे सगळे तुम्हाला 50% देतील, 100% देतील. पण ह्याच्यात टाकता ना, तर तुम्हाला 10x, 1000% भेटतील. ट्रस्ट मी. म्हणजे अगर नॉलेज असेल ना, तर तुम्ही वाढवू शकता. तर ओनली फॉर एज्युकेशन, एज्युकेशनला कॅन बी युअर इन्व्हेस्टमेंट. असं नाही की तुमचं 20 वर्ष झालं आता शाळा सुटली, कॉलेज सुटलं, ते शिक्षण तुम्हाला जगायला शिकवतं. हे शिक्षण तुम्हाला फॉर्च्यून क्रिएट करावं लागेल, सक्सेसफुल बनण्यासाठी हा लागेल. ठीक आहे. तर ओनली फॉर एज्युकेशन लोन घ्यायचं असेल. इफ ट्रॅव्हल एक्सपेन्सेस टू मच, तुम्हाला असं वाटत असेल खूप खर्च होतोय, मला खूप ट्रॅव्हल करावं लागतंय, मी खूप लांब जातो, तर गो फॉर कार. त्याच कंडिशन मध्ये दुसऱ्यांना दाखवण्यासाठी कार नाही आहे. कार माझ्यासाठी डेप्रिशिएटिंग असेट आहे. हा वाढत नाही, हा लक्झरीमध्ये येतो. गरज नाही, मुंबई सारख्या शहरात तर कारची गरजच नाहीये. हा, दाखवायचं असेल तर गरज आहे, पण त्याच्याने काय भेटत नाही. आणि कम्पेअर करा, कार घ्या, खर्च बघा, तुम्हाला जे तिथे ट्रॅव्हलिंग करत होतं, आता खर्च बघा किती आहे तुमच्यासाठी, त्याच्या हिशोबाने तुम्ही लोन घ्या. आणि पे ऑन टाइम. लोन घेता जरा पे टाइम वरती करा, असं नाही की त्याचा इंटरेस्ट रेट मारा, मग काय चुकीचं होणार. ह्याच्याने तुम्हाला काय एक सॉलिड क्रेडिट हिस्ट्री भेटेल, ह्याच्याने तुम्हाला एक लोन, तुमचा सिबिल वाढेल. मग तोही तुमचा एक ऍडव्हान्टेज आहे. पर्सनल लोन साठी तर मी नाहीच बोलणार. तर ऍक्शन आयटम तुम्हाला काय द्यायचंय? फाइंड वेस्ट फॉर पॅसिव्ह इन्कम. आता पॅसिव्ह इन्कम आणि ऍक्टिव्ह इन्कम वेगळं आहे. तुम्ही जर सॅलरी असाल तर हा ऍक्टिव्ह इन्कम. ऍक्टिव्ह इन्कम म्हणजे काय? जर तुम्हाला जिथे तुम्ही टाइम देता आहात, आता जॉबमध्ये 8 तास देता, म्हणजे हा ऍक्टिव्ह झाला, ऍक्टिव्हली तुम्ही काम करताय. बरोबर आहे. पॅसिव्ह इन्कम म्हणजे तुम्ही झोपेत असताना पण तुम्हाला पैसे भेटतायत. आता ती तुम्हाला रिसर्च करा की कसं मला पॅसिव्ह इन्कम. हेल्प लागत असेल, कम्युनिटी जॉईन करा यार, फ्री आहे, मी नॉलेज देतोय ना. मी इकडे आय एम देअर. 15 पेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे मला फायनान्स इंडस्ट्रीमध्ये. मी इंजिनियर आहे, पण फायनान्स माझा नेहमी आवडीचा विषय असला राहील. बाय प्रोफेशन मी इंजिनियर आहे, बट बाय पॅशन मी फायनान्शियल प्रोफेशनल आहे. कोचिंग पण मी करतो. आणि माझा मिशन तुम्हाला माहितीच आहे, मला महाराष्ट्राला टॉप फायनान्शियल लिटरेट बनवायचं आहे. आणि मी लोकांना मदत पण करतो की ते त्यांच्या लाईफमध्ये लवकरात लवकर ते त्यांच्या लाईफमध्ये रिटायर्ड होतील. रिटायर्ड होण्यासाठी त्यांना पहिला फायनान्शियल फ्रीडम व्हावा लागेल, तरच. आणि फायनान्शियल फ्रीडम, पॅसिव्ह इन्कम, जर तुमचा खर्च, तुम्हाला खर्च लेट्स बघा महिन्याला 50,000 आहे आणि तुमचा पॅसिव्ह इन्कम मधनं 50,000 येत असेल, तर काम करण्याची गरज नाही. दॅट इज वेअर फायनान्शियल फ्रीडम झाला. ठीक आहे. आणि अपस्किलिंग करा, स्टडी फर्दर करा, हे खूप 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 तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. गाईज, तुम्हाला खरोखरच माझे व्हिडिओ आवडत असतील आणि खरोखर तुम्हाला वाटत असेल की हा फालतू नॉलेज नाहीये, तर तुम्ही हा रेकमेंड करा, दुसऱ्यांना रेकमेंड करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून मला एनर्जी भेटेल आणि मी तुम्हाला हा जास्तीत जास्त तुम्हाला व्हिडिओ देईन. कमेंट करा जर खरोखर तुम्हाला आवडत असतील तर. शेअर करा मित्रांबरोबर. आणि फक्त स्वतः फायनान्शियली शिकू नका, स्वतः श्रीमंत बनू नका, दुसऱ्यांना हेल्प करा. मी तुम्हाला हेल्प करतोय, तसंच तुमची जबाबदारी आता दुसऱ्यांवरती. मी लाखो लोकांपर्यंत पोहोचू नाही शकत. मी पहिला प्रत्येकाला, मी 100 पेक्षा लोकांना मदत केलेली आहे. पहिला ऑफलाईन करायचो, आता ऑनलाईन मध्ये आलोय, कारण की मला जास्तीत जास्त लोकांना हेल्प करायचंय. ऑफलाईन मध्ये कसं होतं माहितीये, मी आता हे अर्धा तास जो काय मी तुम्हाला दिलेला आहे, हा एका माणसासाठी शिकवणार. परत परत मला सगळ्यांना सांगावं लागेल. आता हा युट्यूबकडे दिलेला आहे, युट्यूबची रिस्पॉन्सिबिलिटी असं इकडे पोहोचवण्याची. ठीक आहे. तर पहिले तर मला धन्यवाद तुम्हाला सांगतोय की तुम्ही लास्ट पर्यंत माझा व्हिडिओ बघितलाय. थँक्यू व्हेरी मच. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ बघून मजा आली असेल. मजा आली असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, हे मला सांगण्याची गरज नाही आहे. मित्रांकडे शेअर करा. आणि लक्षात ठेवा, अजून पुढचे 7 व्हिडिओज आहेत. जर तुम्हाला, आता तर हे 20 वर्षाच्या माणसासाठी सांगतोय, पुढे 30 वर्षासाठी पण आहे, 40 वर्षासाठी पण आहे. आणि हे तुम्ही जर मुलगा म्हणून बघत असेल तर तुमच्या वडिलांसाठी पण मी देणार आहे 50. घाबरू नका. डोंट वरी. ठीक आहे. तर स्टिक विथ माय चॅनल आणि शिकत राहा आणि वाढत राहा. थँक्यू व्हेरी मच. मी व्हिडिओ स्टॉप करतो. तर थँक्यू व्हेरी मच. आणि आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल. नाही आवडत असेल तर कमेंट करा, मी थोडा इम्प्रूव्ह करेन. तर ठीक आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. मी ट्राय करेन की व्हिडिओ
जास्तीत जास्त व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन मी. पण गाईज ह्याला थोडे एफर्ट्स लागतात, वेळ लागतो ह्याला. या व्हिडिओला टाकण्यासाठी मला अर्धा तास टाकावा लागला. आता या अर्धा तासासाठी मला प्रत्येक गोष्टीमधून मला शिकून शिकून मला नॉलेज काढावं लागेल. जर तुम्हाला रेडीमेड नॉलेज पाहिलं असेल तर तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे आणि अर्धा तास व्हिडिओ बघायचा. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. गॉड ब्लेस यू. थँक्यू.